गुड मॉर्निंग फ्रॉम सीतामढी. आणि आज भरपूर कष्टानंतर आणि ड्युटीच्या नंतर आम्ही निघालो आहे एक छोट्या ट्रिपवर. कारण का ड्युटी संपली होती, आम्हाला सगळ्यांना रिफ्रेश थोडंसं जायचं म्हणून आम्ही सगळे निघालो होत्या ट्रिपसाठी. तर सध्या सकाळी वाजलेत आपले किती 9:15 झालेत आणि चहा घ्यायची आहे. तो इथं भजी पकोडा सेट आहे आणि त्यानंतर आपलं जायचं आहे माहीत नाही, पण ट्रिपच केली आहे. आपलं डिस्कशन चालू आहे. निशान रेडी आहे, सचिन रेडी आहे आणि शेख सर काय बोलायचं तुम्ही? एवढे दिवस तर काय बोलले ना तुम्ही, गेल्यावर कडं काय होतं. तर मग सगळं डिस्कशन चालू आहे. 14 तारखेपर्यंत आम्ही घेतली आहे स्कॉर्पिओ आणि समजू प्लॅन कुठं जायचं काय नाही, अपडेट देऊ आपण. रामचंद्र की जय. आज आम्ही चाललोय बाहेर ट्रिपला. काल झाली ड्युटी खतम आणि आज जायचं बाहेर. प्लॅन होता माले सर पाटील सर, आम्ही सगळे फक्त फॉलो बॅक घेऊन चाललोय, बरोबर. हां, तर मस्त प्रवास आणि ड्युटी देखील सर्व काही शांततेत आणि सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. कुठल्याही प्रकारची विपरीत घटना न घडता शांततेमध्ये आणि बिहारच्या जनतेने देखील संविधानिक मार्गांचा अवलंब करून दिलेल्या नियमांचं पालन करून शांततेने मतदान प्रक्रिया पार पाडत प्रशासनाला सहकार्य केलं. आणि महाराष्ट्रातून आपण बिहारमध्ये आलो आहे म्हटल्यानंतर थोडंफार हा परिसर फिरणं आणि साहजिक आहे, पुन्हा आपण कधी भेट देऊ किंवा नाही. तर आज आम्ही सीतामढी, जिथं सीतामय्या यांचं जन्मस्थान ओळखलं जातं, आणि त्यानंतर जनकपुरी जे नेपाळमध्ये आहे, तर असा आमचा प्रयत्न आहे. तर त्या दिशेने आमचा आता प्रवास सुरू होतो आहे. तर आपणही आमच्यासोबत या प्रवासासाठी जुळाल अशी अपेक्षा करतो. तर प्रवासाचं वर्णन शॉर्टमध्ये केलं आहे आणि पुढचा प्रवास जो आहे तो सिक्युअर आणि सरप्राईज असेल. तुम्ही बघा, मागची पब्लिक एन्जॉय करते मागे बसून, कारण का थोडेसे अर्धे 50-50 घेतले डिस्काउंट जागा. आणि आमचे रथाचे सारथी आहेत आपलं नाव गुड्डू भैया. गुड्डू भैया हे नाव मला खूप आवडतं, कारण का मिर्झापूर सिटी मला खूप आवडते. तर पुढं प्रवासाला कंटिन्यू करूया आणि घेऊया आज प्रवासाची मजा. तुम्ही पण आमच्यासोबत कनेक्ट राहा. तुमच्याकडे आहे ना दरोगा आहे ना, बाकी कैदी आहे फुल जाता. बघा गिरणारा घाट म्हणा धाव आणि फायनली आपण इथे आता नेपाळच्या बॉर्डरला आलोय. हे बघा, ही पब्लिक नेपाळची. तर आता ही बॉर्डर आहे, समोर दिसते तुम्हाला. अरे सशस्त्र जमा बल वाले है यार, बल गर्मी है अपने दाजी होय शिंगाडा. तर आपण आता पोचलोय नेपाळच्या बॉर्डरला. तुम्ही बघू शकता नेपाळमध्ये मी आलो आहे आणि नेपाळचा नजरिया हा स्टार्टिंगची बॉर्डर इकडे या साईडला. आणि सध्या आम्हाला इकडे आहे ना आपला एक एंट्री पास असतो या साईडला. तर या साईडला सर गेलेत पास घ्यायला. पास घेतल्यानंतर हे जे सगळ्या गाड्या उभ्या आहेत ह्या सगळ्या टुरिस्टवाल्या गाड्या आहेत. आमची ही गाडी आहे आणि सचिन. हां, तर आपल्याला जायचं आहे पहिले पास घ्यायला, त्याच्यानंतर पास घेऊन मग आपण निघणार आहे पुढच्या रूटसाठी जनकपूरला, जिकडे भरपूर सगळं दर्शन वगैरे आहे, तिकडे जाऊ. फायनली वेलकम टू नेपाळ. बघताय मागं या साईडला पुढं नेपाळ आहे. हा चेकपोस्ट आहे आणि आम्ही पोचलो आज नेपाळला. ही पब्लिक बघा. नेपाल निशान
त्याचं कधी लक्ष नसतं आणि नंतर मग मला बोलतो की मला नाही घेतला. पब्लिक आहे. तर सध्या जिथे आपल्याला बॉर्डरवाला ना पहिले मेन काम असं आहे की तिथं करन्सी एक्सचेंज करायला लागते नेपाळ टू इंडिया टू नेपाळ. मग त्याच्यामध्ये काय असं 500मध्ये आपल्याला 800 भेटतात आणि 500मध्ये 800 भेटले ना तर आपले 500 त्यांचे 800 होतात. आणि आम्ही आता एक्सचेंज केले आहेत सर्वांनी 500 हिशोबाने. आणि आता आपण पुढे निघतोय. चला चला पुढे गाडी आपली. ये रास्ते होते हैं ये रास्ता वो रास्ता अलग है. फायनली आलो आपण नेपाळच्या मार्केटमध्ये. गाडी इकडे मागे पार्क केली आहे आणि सगळी गँग आपली उपस्थित आहे. आणि आपला मुंबईमधला जो हाल आहे तोच नेपाळमध्ये पण काही विशेष नवीन नाही आहे. फक्त एवढंच आहे की इलेक्ट्रिक बाईक आहेत, स्कूटी आहे, ऑटो आहेत, असली म्हणून ट्रॅफिक आहे. आणि मागे सगळी पब्लिक आहे आपली. आम्ही टोटल 8 जण आहेत. असे 8-8चे वेगवेगळे ग्रुप आले आहेत. आणि आता आपण चाललो आहे जनकपूरमध्ये जे मंदिर आहे तिकडे जातो आहे. आणि तिथून आणि हे ॲक्च्युली नेपाळमध्ये आहे. तर हा एकच स्पॉट जो नेपाळवाला आहे तो आम्ही तो पण फिरणार आहे आणि इकडे नाश्ता करणार आहे. आणि तिथे पुढे जाणार आहे जनकपूरच्या मंदिरात. तर मंदिर पण तुम्हाला दाखवतो. गली कुछ ही रास्ते से हम जा रहे हैं आगे और ये हमारे दरोगा जी है जो आगे बढ़ रहे हैं. तो दरोगा जी का कोडवर्ड है कि हम शूज़ और ट्रैक पैंट जो है जूता पहने हैं तो उसे हम पहचान लेंगे हम महाराष्ट्र से है. क्योंकि ये शॉर्टकट ड्रेस हम लोग लाए थे तो वही अभी हम घूम रहे हैं क्योंकि प्लान तो था नहीं जो बन गया है अचानक से. और ये सारे ट्रॅफिक आणि ट्रॅफिक काढणारा समोर दिसतोय. आणि आता आपण मंदिराच्या थोडंसं बाहेर आहे. आणि मंदिराच्या बाहेरचा जो जे मार्केट आहे ते असं आहे एक प्रकारे. म्हणजे या साईडचे जे ज्वेलरीज आहेत ते अशावाल्या मनीवाल्या. आणि आता आपण आलो मार्केटच्या पूर्ण चौकामध्ये जे आपल्या साईडला जसं म्हणजे मार्केट असतं मंदिराच्या बाहेर सेम तसाच मार्केट आहे. आणि इथून पुढं जायचं आहे आपल्याला समोर या साईडला इकडे. आणि जेवणाची दुकानं आहे त्या साईडला सगळे. तर आम्हाला पण नाश्ता वगैरे करायचा आहे सर. तर नाश्त्यासाठी आम्ही दुकान काय चॉईस केलं. थोडंसं दर्शन घ्यायचा विचार आहे. तर नाश्ता कॅन्सल करून पहिले दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपलं फोटोबा करायचा आहे. टीम मला बोलतो जुता इथे ठेव. मंदिराचा आपण आलो आता मंदिराच्या आतमध्ये. आणि हे सगळं मंदिराचा व्ह्यू आहे.
ती बघतायत आणि इथे आय थिंक हाराची काहीतरी प्रथा दिसते तर आपलं समजेलच पुढे गेल्यावर. सियावर प्रभू रामचंद्र भगवान की जय जय श्रीराम जय श्रीराम. तो अब हम आ गए हैं रामचंद्र की शरण में. एकदम भारी मंदिर आहे. आतमध्येच मंदिर आहे. ओपन करायचं बाकी आहे वाटतं जो पडदा असतो. काय मंदिर आहे? कितने बजे? म्हणजे आता फक्त 5 मिनिटासाठी जे हे आहे इथे आतमध्ये हे बंद आहे. दिसते इथे आतमध्ये म्हणजे त्याच्यानंतर चालू होईल. त्या आतमध्ये मूर्ती आहे जी सजवत आहे त्यानंतर ती चालू होईल. नाही आता चालू होईल ना 4 वाजता डायरेक्ट हे होईल असं आहे. मग आपण त्यासाठी जसं इस्कॉनला व्ह्यू असतो ना त्या प्रकारचा व्ह्यू आहे. आपण थांबलोच सध्या इथे. सियावर रामचंद्र की. काय नाही फेरी मारतायत. चला हा सगळा जो मंदिराचा जो व्ह्यू आहे ना
तो दाखवायचा प्रयत्न करतो आहे मी तुम्हाला. तुम्ही याल नाही याल माहीत नाही मला. या साईडला जो मेन गाभारा आपण आतमध्ये जो फुटेज दाखवला तुम्हाला तो इकडचा होता. इथे आतमध्ये फुटेज आहे आणि या साईडला पब्लिक आहे जी बघते कॅमेऱ्याकडे. तर हा सगळा जो पूर्ण व्ह्यू आहे तो पूर्ण होता. या साईडने काढायचं थोडं. इथे जो मूवी आहे म्हणजे मूवीच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला त्यांनी. तर इथे 15 रुपये तिकीट नेपाळच्या करन्सीवालं आणि भारताचं 10 रुपये तिकीट असं आहे. इथून एंट्री वर आहे. तर आम्ही जातो आता पुढे आणि दाखवू म्हणजे काय वो जानकारी देंगे अंदर क्या है. तो जानकारी के हिसाब से पता चला है कि ये सब चलचित्र है जो दिखाया जाएगा उसमें से हम देखेंगे अंदर क्या क्या है. सांस्कृतिक संग्रहालय जो कल्चरल म्यूजियम है तो उसका अंदर का व्यू जो हम देखेंगे. हमारा तिकीट अब तक कटवा नहीं है. म्युझियमच्या आतमध्ये आलो आपण आणि जे फोटोज आहेत फक्त ते काढायचे. त्यातून प्रयत्न केला दाखवायचा की आतमध्ये काय काय आहे आणि कसं होतं. आगे बढ़ते रहिए. जय सिया रामचंद्र की जय. आगे बढ़ते रहिए. जी प्रकट राजा दशरथ जी जो है ना हल चला रहे थे उसी में जो है तो सीता जे इथे सीतेचा जन्म झाला होता सध्या चलचित्र आहे. नहीं हाँ वो जनक राजा हल चला रहे थे ना तब सीता मैया लीला. ये है वो दिखा रहा है. जय श्री राम. जय श्री राम. यार प्रभु रामचंद्र भगवान की जय बोलना है. चलिए आगे. यहाँ शुरू वाले के जय बोलने से फायदा नहीं है. मन में राम का घर में पता है कितना है सुरू का द्यायला देखने का क्या बोलता बोल रहे हैं काही का मला थोडंसं कुठे घेऊ देत नाही वाटतं. आणि आणलाय आणि मग इथं जेव्हा शिवाजींना आणलं होतं तेव्हा त्याचा ते संगीताचा कार्यक्रम होता तो इथे दाखवला आहे. म्हणजे दाखवला आहे. त्याच्यानंतर ते पुढे ते काय लिहिलं आहे ते जानकीजी लाई पाखमा खेल महाराज जनकजी द्वारा म्हणजे त्यांच्या लहानपणी स्वतः जी होत्या ज्या खेळायच्या त्याचं एक दृश्य आहे. त्याच्यानंतर पुढे जातो आपण. पुढच्या थीममध्ये असं आहे की आई शयन करावले सुनेना माझ्याद्वारा एक की जानकी म्हणजे सुनेना माझं जे होतं ज्या सीताजीचं पालनपोषण केलं त्यांचं चलचित्र इथं. तर एवढं सगळं होतं 10 रुपयामध्ये जे आम्ही बघितलं आहे. तर आम्ही बाहेर जाऊ आणि इथून पुढे हो. आणि थोडासा टॉपचा व्ह्यू आहे जो आपण दाखवतो तुम्हाला वर. हे फोटोज वगैरे आहेत 3D फोटोज आहेत. एकदम भारी वाटतं. लिटिल कृष्णा आहे भाई.
हा आहे मंदिराचा टॉप व्ह्यू जो मी दाखवायचा प्रयत्न करत होतो. मंदिर असं आहे जे खाली आपण इथून फिरून आला असतं फिरवतो नाही का ते वालं. पण इथून फिरून आला असतं फिरवतो नाही का ते वालं. इथून जातोय पुढे आणि इथून जातोय पुढे. इथं काय आहे पुष्पवाटिकाचं जो दृश्य होतं मंदिरं आहेत ना जुन्या पद्धतीचे ते खूप भारी आहेत. आणि इथे धनुष महायज्ञ म्हणजे धनुष मोडलं होतं ना ते वाला दृश्य इथं आहे. धनुष उचललं होतं आणि धनुष उचलून ते म्हणजे हे केलं होतं उचललं होतं. आणि त्याच्यामध्ये सीताराम विवाहचं दृश्य आहे ते इथे हो गया. या साईडला एंड आहे. इथे पुढे काहीच नाही आहे. मोबाईल आहे ना. ओके इथे थांबा. इथे इथे या सगळं इथे या ना. हे मंदिर आहे एवढं मोठं आणि हा व्ह्यू दाखवला ऑलरेडी मी. ये हमारा दोस्त है. ये सब बुड़बक हमें मिले हैं. ये सब बुड़बक गाडी माडी संघटना. हे ज्वेलरी वाटतं जानकी जी को विवाह की सरकार की म्हणजे ज्वेलरीज आहेत. म्हणजे ते लिहिलं आहे पण दिसत नाही थोडं ब्लर झालं. जानकी जी को पोशाख प्राचीन पोशाख दिला होता म्हणजे हा लहानपणीचा बरोबर ना. हे ड्रेसेस होते जुने जे जानकीजींना दिले होते. जाऊ द्या. रामचंद्र की जय. गाभाऱ्यामध्ये आहे ना पूर्ण छोटावाला. म्हणजे इथं सगळं फिनिश होतं आय थिंक. एक्झिट बाहेर इथं पण आहे एक छोटा आहे बघू काय. म्हणजे पुरातन वस्तू आहेत ज्या यांनी जपून ठेवल्यात. जसं शिर्डीला आहे ना शिर्डीला काही वस्तू जपून ठेवल्यात तशा वस्तू आहेत ज्या अजूनपर्यंत जपून ठेवल्यात त्यांनी. ही भांडी आहेत. इकडून आलो इकडे चाललोय. आपण टॅटो काढूया.